हसते रहो हसाते रहो. कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव कधी मी बघितलेला नाही आहे आणि फार महत्त्वाचं असतं. एक जेंटलमॅन क्रिकेटर आहेत रवीश. सलामीची एवढी मैदानात पाठवायची आहे रवीश. बालाजी स्पोर्ट्स संघाने सुद्धा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही पंच गोकुलदास पाटील आणि पंच शकील कुटी दोन्हीही पंच ही खेळपट्टीवर आहेत. सलामीची जोडी मैदानात मार्गस्थ होते. बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11 दोन संघामधील हा सिटी पूलचा आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे. आज पहिला सामना जो झाला होता तो चॅलेंज स्पेट्स विरुद्ध सुरेश एंटरप्राइजेस हाय स्कोरिंग सामना झाला होता. मात्र हाय स्कोरिंग सामना असताना सुद्धा अतिशय उत्कृष्ट डॅशिंग अंदाजामध्ये चेसिंग केलं होतं. सचिन भोईरेच्या फलंदाजीच्या बळावर चॅलेंज स्पोर्ट्स संघाने विजय प्राप्त केला होता. आणि दुसरा सामना आपण बघितला, सांघिक कामगिरी बघितली आपण, कारण गोलंदाजी फलंदाजी सगळ्याच गोष्टीमध्ये हा संघ वरचा ठरला तो म्हणजे ठाकूरपाडा स्पोर्ट्स. आणि या संघाने हमजा स्पोर्ट्स संघाला पराभूत केलं. आणि सिटी पूलमधला आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण पाहतोय. माझ्यासोबतच समालोचक कक्षामध्ये समालोचक सुनील पवार, त्याचबरोबर समालोचक सुभाष धुमाळ व स्कोरर अल्पेश गायकवाड आणि आमचे VIP अनाउन्सर मनोजित तरे, ज्याने अगदी पहिल्या दिवसापासून अगदी उद्घाटन सोहळ्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलेलं आहे, अँकरिंग केलेलं आहे. आपलं सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर इथं मात्र पाहतोय. दत्ता पवार यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक खास करून आकाशसाठी ठेवण्यात आलेला आहे. आकाश सलामीला आलेला आहे. आकाश आणि आमिर, आकाश खेळण्यासाठी सज्ज होते. कंप्लीट टेक्निक बॅट्समन आहे आकाश. आणि आमिर, रवीश यांनी सांगितलं होतं की आकाश आणि आमिरकडनं खूप अपेक्षा आहेत, त्यांनी सुरुवात आम्हाला चांगली करून देतील पॉवर प्लेमध्ये. पाहूया अपेक्षा पूर्ण करतायत का. सलामीचं षटक घेऊन येते गोलंदाज कुमार येतोय. VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक लॉंग ऑफ स्टेटर लॉंग ऑफ संघाचा कर्णधार सूरज. पहिला चेंडू आणि चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर, स्ट्रेट टू मिड ऑफ. चांगला प्रयत्नही केला होता सागर याने, मात्र झेल घेता आलेला नाही. त्यावर एक धाव मात्र आकाश पूर्ण करतोय. सागर ठाकरे या ठिकाणी होता. एकच चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो सागर आपण पाहिलं जवळपास एक्स्ट्रा कव्हरवर उभा आहे. आणि एका क्षणी वाटलं की आज झेल घेईल, पण चांगला प्रयत्न केला गेलं, पण शेवटी मात्र झेलमध्ये तो चेंडू कन्व्हर्ट करू शकला नाही. आज करेश मात्र सीमारेषेवर आहे. सरप्राईजिंग, कारण कित्येक वर्षापासून यष्टिरक्षणची भूमिका पार पाडताना आज करेश लॉंगॉनला आहे सीमारेषेवर. याला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता आणि सरळ निघून जातोय. यष्टिरक्षक सुभाष ठाकरे याच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली सुरुवात करतोय पाहतोय आपण कुमार. टेनिस क्रिकेट भिवंडी म्हटलं जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आहे कुमारचं, आणि एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली या षटकामध्ये.
कुमार यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे गॅप मधून, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. व्हॉट अ शॉट. साऱ्या गावांचा केला विकास, क्रीडा धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात हो लई खास. 24-24 लागी नंबर. पाहूया आपण रिप्ले मध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा चौकार. अतिशय सुपर शॉट पाहिला, पण काय सुपर ड्राईव्ह केलं. अप्रतिम लाजवाब चौकार वसूल करतोय. चौकारने तर मात्र धावसंख्येत पाहतोय आपण बदल होतोय. 5 धाव होते. काय फटका खेळला होता, क्लास फटका खेळला होता आमिर याने. कुमार पुणे त्या फुलटा चेंडूचा ड्राईव्ह केल्यामध्ये टायमिंग बरोबर झालेलं नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉट मिड विकेटला आणि त्याचा फायदा उचलतोय आमिर. 2 धावा पूर्ण करतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल बघायला मिळतंय. 2 धावा पूर्ण करतोय आमिर आणि 2 धाव्यानं मॅगी 11 संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. मॅगी 11 विरुद्ध बालाजी स्पोर्ट 2 संघामधील हा सामना पाहतोय. बालाजी चषक 2020 या स्पर्धेचा मित्रांनो 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातला आजच्या दिवसातला जर आपण बघितलं तर हा 5वा सामना आहे. मात्र सिटी बुलचा आपण विचार केला तर आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या संगणकाने आपण तयारीत राहायचं आहे. जॉली स्पोर्ट आणि रियान राजनौली. यामध्ये अंतिम खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. सोपा झेल सुटतोय. रुपेश त्या ठिकाणी आहे, छोटू आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. 2 धावाही पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या होते 9. बऱ्याच ठिकाणाला आवाज येतोय गो कोरोना गो. मित्रांनो घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. समोर आलेल्या गोष्टीचा आपण मुकाबला करणं फार गरजेचं आहे. यासाठी आपण मोठ्या शहरात जाण्याचा प्रवास टाळायचा आहे. योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. आवश्यक त्या ठिकाणी मास्कचा वापर करायचा आहे. कुमार स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंडी लेग त्रिफलाचित. मित्रांनो आपण जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस यांच्याबद्दल एकच सांगायचे आहे, कारण की पेशीने डॉक्टर आहेत आणि जवळपास महिन्याची जर आपण सॅलरीचा विचार केला तर 70 ते 75 हजार रुपये सॅलरी घेणारा हा एक चांगला व्यक्तिमत्व गवली सरांचं आणि क्रिकेटवर त्याचं प्रेम आहे. म्हणून त्याचा आवाज आपण अख्ख्या या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऐकतोय आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि ज्या प्रकारे एकच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये डर आहे, भेव आहे, कारण की कोरोना व्हायरस याच्याबद्दल प्रत्येक क्षणी आपल्याला माहिती मिळेल डॉक्टर साहेबाकडून. नक्कीच एक फोन आला होता की याची लक्षणं काय असणार आहेत. मित्रांनो बऱ्याचशा वेळेला गैरसमज निर्माण होतोय की सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोनाची लागण झाली असं नव्हे. कारण कोरोना व्हायरस जो आहे हा पूर्ण सुरुवातीला घशावर अटॅक करत असतो. त्यानंतर श्वासनलिकेचा द्रव आहे त्याच्यामध्ये मिसळून हा श्वासनलिकेत जात असतो. त्यानंतर न्यूमोनियासारखा आजार, त्यानंतर हाय फिवर, खूप ताप येतो, त्यानंतर खऱ्या अर्थानं लक्षणं दिसून येतात आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड व्हेरीज आहे. 4 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर त्याची लक्षणं दिसू लागतात. परंतु सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर लगेचच तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. आणि खास करून मायग्रंट म्हणजे बाहेर देशातून येणाऱ्या व्यक्तींना हा आजार झाला दिसतोय. आतापर्यंत आपल्या भारतामध्ये स्थायिक असलेल्या लोकांमध्ये आजाराची लक्षणं दिसून आलेली नाही आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही आहे. हा चेंडू फुलटा चेंडू आणि सहज गती भिरकावून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये काय शॉट खेळल्या गेलं. गवली सर पाहिल्या पण फिनिशिंग अतिशय छान होती आणि चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि एक झकास हा दमदार
षटकार इथं मात्र वसूल करतोय फलंदाज पंकजचा पहिले चेंडूवर काय एक जबरदस्त स्वागत केलं गेलं या षटकाराने. पंकज भोईर गोलंदाज आहे, मॅन फ्रॉम गोरसई. या वर्षाचा आपण विचार केला ग्रामीण क्रिकेटवर थोडंसं वर्षीचं प्रस्तावित राहिलेलं वर्चस्व राहिलेलं आहे गोरसईचं. हे आपण VIP कक्ष पाहू शकता मित्रांनो. बालाजी चषक 2020 सह VIP कक्ष आणि या कक्षामध्ये आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पंकज राईट आर्म याला फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर साधलेला नाही आहे. चेंडू आहे तो शॉर्ट पॉईंटला आणि त्यावर फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 16. 1/16. यावर मात्र पोलचा फटका खेचून मारलेला आहे. आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट. सीमा पार आर पार षटकार. अतिशय पाहतो पण काय जबरदस्त हा जवळपास हाफ ट्रॅक का चेंडू होता आणि वेळ होती बॅकफुटला जाऊन का जबरदस्त धमाका पाहायला मिळालं. हा षटकार वसूल करतोय आणि पंकज यांच्यावर हल्ला बोल चढवताना पाहतोय आपण काय दर्जेदार फलंदाजी करतोय. इथे मात्र फलंदाज धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 22. पंकज पुढे एकदा स्वीप स्लॉक स्वीप लॅप स्वीपचा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. साऱ्या गावांचा केला विकास क्रीडा धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात हो लई खास 24 लागी नंबर. सुभाष धुमाळ विराज याला मी पाहतोय. विराजाची एक खेळी मी बघितली होती चॅलेंज मैदानावर 50 धावांची खेळी 2007 ला चॅलेंज स्पोर्ट झाला होता. 50 धावांची खेळी साकारली होती विराज. तोच विराज आज या ठिकाणी आक्रमण करतोय. मिराज आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज आहे मिराज. अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय कारण की समोर एक चांगला गोलंदाज आहे. त्या अगेन्स्ट काय सुपर फलंदाजी पाहतोय आपण मिराजच्या बॅटमधून. MSC नायगावच्या बाजूने खेळताना त्यांनी खेळी केली होती. MSC नायगाव संघामधून खेळताना MSC नायगाव यावेळेला मात्र आक्रमण केलेलं आहे. आक्रमक पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलेलं आहे. धावसंख्येला सुद्धा वेग आलेला आहे. 26 धावा झालेल्या आहेत. पंकज मागला ठरतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. मात्र टायमिंग बरोबर साधलेला आहे. चेंडू स्क्वेअरला केला येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. ती मॅगी 11 संघाची 27. गौलीसर जर पाहिलं आपण एका चांगली सुरुवात आहे कारण की दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण मॅगी 11 संघाची एक चांगली दमदार सुरुवात आहे. विकेट जरी का गेला असेल पण धावसंख्या धावपलकावर तब्बल इथं मात्र 27 पाहतोय. एक चांगली दमदार सुरुवात आहे. अगदी बरोबर. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात बघायला मिळते. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तर एक चांगली सुरुवात आहे. पंकज याला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा शॉर्ट होता, वळलेला होता. थोडासा उजव्याच्या बाहेर जसं वाटत असताना आतमध्ये वळतोय आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/27. आपण जो सामना पाहतोय 2 संघामध्ये बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11. नाणेफेक हरल्यानंतर मॅगी 11 संघ कर्णधार रवीश याने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. मात्र एक चांगली सुरुवात बघायला मिळते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅगी स्पोर्ट या संघ धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद धावपलकावर धावा त्या 27. एक चांगली दमदार सुरुवात. तर गोलंदाजीमध्ये तोच गोलंदाज कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन पाहायला मिळत नाहीये. कुमार च्या हातात चेंडू आहे. हा जो आपण सामना पाहतोय मित्रांनो बालाजी स्पोर्ट विपक्ष पाहतोय आपण मॅगी स्पोर्ट या दोन्ही संघादरम्यान. या सामन्यानंतर जो सामना होणार आहे गौलीसर अजून 2 चांगले संघ. एक तर पाहतोय आपण महेश ठाकरे फॅन टीम रियान्स स्पोर्ट राजनोली विपक्ष ज्वाली स्पोर्ट कामतगर या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण हा जो सामना आहे पहिला डाव संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये
सज्ज राहायचं आहे. रियान स्पोर्ट राजनोली विपक्ष ज्वेली स्पोर्ट. तिसरं षटक घेऊन येते आणि कुमार कंटिन्यू आहे. चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आज दोघांमध्ये. पाहतोय आपण एक फलंदाज लवकर बाद झाला होता, मात्र 8 धावांची खेळ करून आमिर बाद झाला होता कुमार. याला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा स्क्वेअर आहे, डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच गोकुळदास पाटील यांचा इशारा येतो वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट संघाचा अतिशय दर्जेदार फलंदाज करेश याला मात्र लॉंग ऑफ सीमरेषेवर क्षेत्ररक्षण करताना. याला मात्र डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. चेंडू सरळ जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल मिराजास आणि एका धावाने मॅगी 11 संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. गौली सर पहिला पण एका चांगला चेंडू होता, जवळपास ब्लॉक होलमध्ये हा चेंडू टाकला होता आणि एका सामान्य स्थितीमध्ये फक्त चेंडूला पुश केला होता एका धावेसाठी. अगदी बरोबर सुनील पवार. हेच फार महत्त्वाचं असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आणि चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा. कुमार सज्ज होतोय राईट द विकेट. याला पुन्हा एकदा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय इथे मिड ऑनला आणि त्यावर फक्त एकच धाव घेतोय आणि एक चांगली रणनीती म्हणावी लागेल. कारण आमिर आपण या ठिकाणी पाहतोय आकाश, कारण मिराज एक फटकेबाजी करतोय, त्याला जास्तीत जास्त संधी देतोय मोठी फटके खेळण्यासाठी. कुमार याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, सीमारेषेच्या बाहेर जातो का बघायचं आहे आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार.
धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र तब्बल 53. यावेळेस मात्र अतिशय क्लास फटका आहे. पहिला पण ऑन द रेस हा चेंडू खेळून काढतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार चौकार. हे पहा, सुरुवातीला मिराज याने आक्रमण केलं होतं, त्यानंतर आकाश थोडंसं कुठेतरी थांबवलं होतं आणि या षटकात मात्र आक्रमण आकाश करतोय. दुधारी तलवार या ठिकाणी बघायला मिळते, दोन्ही बाजूने आक्रमण. जीवनदान देणं किती महागडं ठरू शकतो हे पाहू शकता आपण. इथं मात्र बालाजी स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून धावसंख्या पाहतोय आपण अतिशय वेगात पुढे सरकताना ती 57. एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना यावेळेस पात्र काय सुपर फटका आहे, नाजूक फटका म्हटला जातोय. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू जाईल दरम्यान सीमेच्या बाहेर. अजून एक चौकार इथं मात्र येतोय. फिरतात दुनियाभर 24 लाखी नंबरच्या गाड्या फिरतात दुनियाभर. पाहूया आपण रिप्लेमध्ये. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट. क्रिकेटमधला नाजूक फटका याला संबोधला होता. फक्त चेंडूला दिशा दिली होती आणि चेंडू स्क्वेरिश थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. हे पाहू शकता दुसऱ्या अँगलमधून आपण. स्क्वेरिश थर्डमॅन सीमा रेषेच्या पार चौकार. सुभाष सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. पता प्रत्येक चांगला फटका आहे. हा जाईल चेंडू पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर शिबिरच्या बाहेर. अजून एक दमदार. हा 30 चेंडूवर लागोपाठ 30 चौकार. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे. काय क्लास फलंदाजी बघायला मिळते. चौफेर फलंदाजी. पहिला फटका खेळला होता वाईड ऑफ लॉंग ऑफला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा फटका स्क्वेरिश थर्डमॅन आणि तिसरा फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्लास फलंदाजी. पता पाहतोय आपण. हा चेंडू टप्पा पडला तर खूपच बाहेर वळतोय. वाईटचा इशारा येतोय. प्रत्येक धावसंख्येचा चौकाराला आकाशाला 100 रुपये देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण सर्वाधिक चौकार जर कोणी मारले असतील बघितले तर आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. तब्बल वन डे क्रिकेटमध्ये 2016 चौकार मारले होते. सर्वाधिक चौकार. धावसंख्या पाहतोय 66. याच पाता प्रत्येक कष्टे पाऊटचा फटका आहे. यावेळेस लॉंगॉनच्या वरतून जाईल अजून एक दमदार हा षटकार. 24 लाखी नंबरच्या गाड्या फिरतात दुनियाभर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. सुनील पवार, आपण मॅच पाहतोय की हायलाईट पाहतोय? ज्याप्रमाणे फटकेबाजी करतायत आकाश आणि मिराज या षटकामध्ये प्रत्येक चेंडूला जवळपास चौकार षटकार मारला जातोय. एक क्षण असं वाटतं की मॅच सुरू आहे की हायलाईट. अगदी बरोबर सांगितले आपण. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे एक मोठं नाव आहे बालाजी स्पोर्ट सर्वेपाडा संघाचं आणि या मॅगी स्पोर्ट भिवंडी या संघाचा परफॉर्मन्स जर पाहिला आपण, धावसंख्या पाहतोय आपण 72. आणि गवली सर सर्वात महत्त्वाचं मॅगी स्पोर्ट भिवंडी हा संघ यावर्षी जर पाहिला आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हवं तसं सहभाग केला नाही, पण काय एंट्री झकास पाहायला मिळते बालाजी ट्रॉफी 2020 मध्ये. टॉससाठी यायचे. यानंतर रियान स्पोर्ट्स रांजनोली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर दोन्ही संघकरणाने टॉससाठी तयार यायचं आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी होते नक्कीच रवीश याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तसंही त्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं, पण यावेळेला थोडं जास्त प्रमाणात हास्य दिसतंय. कारण की त्या संघाची सुरुवात अतिशय चांगली होती. आता मात्र सन ऑफ भिवंडी सूरज जोशी. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. काय घडलंय पाहायचंय. बीट झाला होता विकेट किपर, बीट झाला होता फलंदाज. तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. बॅटला चेंडू चाटून गेला होता. या एका धावेनी संघात धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 73. आपण गवडीसर पाहतोय आपण सूरज जोशीने चांगली सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर. ज्यावेळेस पाहता दांडी गुल वेगवान चेंडू होता आणि ओळखलं बॉडी लँग्वेज कशा प्रकारे तयार होतोय आणि काय सुपर चेंडू टाकल्या गेलं. आवश्यकता होती का हा प्रश्न मी तुम्हाला करेन गवली सर. नक्कीच मी तर म्हणेन आवश्यकता नव्हती, कारण सुरुवातीला आतापर्यंत पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाशाने. आतापर्यंत आकाशाने सरळ बॅटने फटके खेळले होते. कटचे फटके बघायला मिळाले होते. चौफेर फटकेबाजी केली होती आणि पहिल्यांदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये साफ बोल्ट. तोही चेंडू यॉर्कर चेंडू. वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितलेलं आहे की दोन गोष्टीचा तुम्ही सन्मान करायलाच हवा. पहिला सन्मान म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा सन्मान म्हणजे परफेक्ट यॉर्कर.
कारण मास्टर ब्लास्टरचा सन्मान जर तुम्ही केला नाही तर चांगल्या प्रकारे क्रिकेट तुम्ही खेळू शकणार नाही. आणि यॉर्करचा सन्मान जर तुम्ही केला नाही तर मात्र तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, खेळपट्टी सोडून जावं लागेल. या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वेसर्वा DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेबांचं शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर Big show. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय आणि या ब्रेक थ्रू मिळून देतोय. गोलंदाज सूरज जोशी. एक वेगवान चेंडू होता, स्विच हिट करायचं होतं, त्या चेंडूला मात्र वेगाला बीट झाला आणि सरळ चेंडू यष्ट घेऊन गेला सूरज. यावेळेस पता फटका चांगला आहे, काय सुपर शॉट फेकून देतोय चेंडूला. मिड विकेटच्या वरतून हा षटकार. नंबरचा गाडा फिरतात दुनियाभर. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. 79 धावसंख्या पदार्पण 79 धावसंख्या. एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना मॅगी स्पोर्टा संघ. काय जबरदस्त फलंदाजी आणि रवीश ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे, ज्या प्रकारे फटकेबाज आहे. यावेळेस पाहता छान वापशी करतोय गोलंदाज सूरज जोशी. चेन्नई बॅटमध्ये एक चांगला बॅटल पाहायला मिळतोय. षटकारांनी खातं उघडलं होतं. फलंदाज रवीश यांनी त्यानंतर मात्र बीट केल्या गेलं सूरज जोशीच्या माध्यमातून. 5वे षटक प्रगती पथावर आहे आणि एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण मॅगी स्पोर्ट हा संघ. यास पाहता बॅक टू द बॉलर हा ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड अप आणि मिड ऑन मध्ये चेंडू येतोय. दुसऱ्या धावेची मागणी केल्या जात आहे. अतिशय वेगात थ्रो जातोय, पण धावा किती अतिरिक्त मिळतील हे पाहायचे आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाचं. आणि या 3 धावा इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. 3 धावेनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती तब्बल 82. 5वं षटक प्रगती पथावर असताना धावफलकावर मॅगी स्पोर्ट या संघ धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 82. नक्की ज्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत या स्पर्धेला. अतिशय उत्कृष्ट आयोजन, खास करून आमचे समालोचक परिवाराचे जे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर पत्रकार आहेत, त्या उत्कृष्ट समालोचक अँकर आहेत. या चेंडूनंतर नक्कीच मी नमूद करेन. यस पाहता अतिशय चांगला चेंडू होता. आपण तेवढंच छान 6 आकाश प्रशॉट खेळून काढलेलं आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अवीच्या माध्यमातून. तोपर्यंत 1 धाव. तर 5 षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर इथं मात्र 83. 83 धावा झालेल्या आहेत. 83 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. आमच्या समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर पत्रकार सुद्धा आहेत, त्याचबरोबर समालोचक आहेत आणि कित्येक पुरस्कार या हंगामात त्यांना मिळाले आहेत. राजेंद्रजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राजेंद्र पाटील, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. ही जी स्पर्धा आहे DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसे बालाजी स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. आणि DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेब या स्पर्धेचे सर्व आहेत. त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व यूट्यूबच्या माध्यमातून जे हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत, या सर्वांचं मी या स्पर्धेचे वन मॅन शो सर्वा सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एवरीबडी. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र जहीर येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 43. अंतिम षटकामध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल इथं मात्र गोलंदाज जहीर याला, कारण की आपण पाहतोय एक मोठं आव्हान आतापर्यंत उभं करताना. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका, काय सुपर आवाज येतोय. चेंडूला मात्र फेकून देतोय स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँड मध्ये हा षटकार.
धावसंख्या तब्बल आता मात्र 89, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मॅगी स्पोर्ट. अजून एक हा फटका चांगला आहे. मिडविकेटर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त एका धावेची संधी. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 90. बालाची शक्यता सर्वात हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पाहतोय आपण मॅगी स्पोर्ट भिवंडीच्या माध्यमातून. समोर कोण आहे बघा मित्रांनो, बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा ज्या संघाकडे सुभाष ठाकरे, स्टायलिस्ट फलंदाज ब्रेंड ऑफ भादवड गावाचा करेश, त्यानंतर कित्येक असे खेळाडू पाहतोय आपण. छोटा बम बडा धमाका, अवी, रुपेश, सूरज जोशी, कुमार, सागर, देवा, पंकज, नो डाऊट. यस्मात आडवेटण्या फटका आहे. नियंत्रण होता फटक्यामध्ये पुलकराज होतं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र जाईल हा सीमा पार चौकार. ज्याच्या नावाचा होतोय गाजाबजाज तालुका जिल्हा भरा, ज्याच्या नावाचा होतोय गाजाबजाज तालुका जिल्हा भरा. मोती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. मोती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. त्याची थोडं मात्र निराश असेल इथं काही बालाजी स्पोर्ट सोलपाडा संघाचे खेळाडू, खास करेश, अवी, सुभाष सारखे. कारण की ज्या प्रकारे आपण बालाजी स्पोर्ट संघाचं क्षेत्ररक्षण पाहिले या सामन्यामध्ये, जे मोठं नाव त्या नावा अनुसरून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं नाही. यावेळेस पात्र चेंडूला सोडून दिलेलं आहे. अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. बीट होतोय. धावसंख्या आपण जर पाहिली धावपलकावर स्थिर आहे 94. खास संघासाठी 33 धावाची खेळी साकारली होती. सलामीचा फलंदाज आकाश, याला मात्र जीवनदान दिलं होतं रुपेश यांनी. त्यानंतर मात्र पलटून मागं पाहिलं नाही आणि एक दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली मॅगी स्पोर्टच्या संघाच्या माध्यमातून. शॉटपता फटका चांगला आहे. इथं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पहिल्या वेळेस पाहायला मिळालं. पाहतोय आपण रुपेश यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल, धावसंख्येत पाहतोय आपण 2:95. गंधर्व एंटरप्राइजेस पिंपलास यांनी सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. अराउंड द लेग इथं मात्र त्रिफळातीत बाद होतोय अंतिम चेंडूवर. तर अशा तऱ्हेनं पाहतोय आपण की इथं मात्र मॅगी स्पोर्ट भिवंडी संघाने एका बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट जो मात्र लक्ष उभं केलेलं आहे. धावपलकावर धावा 95 आणि 96 धावाचं एक मोठं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी आपल्या होम ग्राउंडवर. इथं मात्र बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाला खास अपेक्षा असेल. करेश, सुभाष ठाकरे, सूरज जोशी, छोटा बम बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे रुपेश, त्यानंतर कुमार कडे एक चांगली क्षमता आहे आणि अजून पाहतोय आपण अवी आणि सागर ठाकरे. तर आपण जाऊया. इथं मात्र नाणेफेक होत आहे पुढच्या सामन्याचं. जॉली स्पोर्ट विपक्ष रियान स्पोर्ट राजनोली. तर मी आपल्याला घेऊन जातोय मनोहर तरेसराकडे. थँक्यू सुनील पवार. मी या ठिकाणी उपस्थित पांडे, मयूर भैरव आणि राजेश सोलंकी दोघांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर आणि रिया स्पोर्ट राजनोली या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केले जाणार आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. वेलकम सुस्वागतम. आपण पाहतोय बिग शो बिग मॅन डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020. संस्थापक अध्यक्ष एका बाजूला आहेत दयानंदजी चोरगे साहेब, दुसऱ्या बाजूला त्यांचे सुपुत्र विराज चोरगे. दयानंद चोरगे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस विनर साठी कृतिका एंटरप्राइजेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर आहे. दोन्ही मान्यवरांचे लाख लाख आभार. आपण स्थान बनवायचं आहे. बिग मॅच मित्रांनो. यानंतर पाहतोय एक जबरदस्त नाव जॉली स्पोर्ट कामतगर संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे, टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. 6 षटकांचा सामना आहे. एक जबरदस्त आउटफील्ड आहे आणि दिवसा खेळतात, रात्रीचा व्ह्यू नाही आहे.
किती धावांचं लक्ष असेल समोर आपण मॅच बघलेली आहे 100 पर्यंत आकडा जाऊ शकतो काय टार्गेट असेल रिया स्पोर्ट समोर फिल्डिंग आहे फिल्डिंग 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न हा नक्कीच किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल 60च्या आत रोखण्याचा आज गेम मध्ये काय प्लॅनिंग आहे कारण की एक जबरदस्त संघ आहे रिया स्पोर्ट रांजनोली संघ हां तसंच आमचे 2 प्लेयर इंजर्ड आहेत आणि ते आम्ही रिकवर करू नक्कीच जो पहिला सामना आहे तुमचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून इतका सुंदर रिव्ह्यू बालाजी चषकाच्या माध्यमातून सोनाळ्या क्रीडांगणावर पहिल्यांदाच भव्य दिव्य दिवस रात्र स्वरूपातील ही स्पर्धा पाहता बालाजी चषक पाहता काय सांगाल स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळण्याचा खूप वेगळीच मजा येईल आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे यावेळी धन्यवाद तर या ठिकाणी जॉय स्पोर्ट कामगार संघाने आपली ओपनिंग दिलेली आहे खूपच सुंदर आयोजन आहे यानंतर रिया स्पोर्टचे कर्णधार माझ्या समोर येतात टॉस जिंकलं असतं तर काय केलं असतं आम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती आपल्या मनासारखं झालेलं आहे विदाउट प्रेशर खेळून आपण 6 षटकामध्ये किती धावांचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवणार आहात आम्ही विदाउट प्रेशर घेऊन आम्ही 60+ आव्हान देण्याचा प्रयत्न करू आज ही स्पर्धा पाहता अप्रतिम स्पर्धा आहे बालाजी चषक आणि क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे 12व्या वर्षातील स्पर्धा पाहतोय 2008 साली या स्पर्धेला सुरुवात झाली 2020चं नियोजन आपण पाहतोय काय सांगशील या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि नियोजनचं बघितलं तर त्यांनी खूप सुंदर एवढं आयोजन भारी केलं आहे की इथं खेळण्याची मजाच काय अलग येईल तर खूप सुंदर दोन्ही कर्णधारांनी ओपनिंग दिलेली आहे या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामगार संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि रिया स्पोर्ट रांजनोली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित दिलेलं आहे बॅक टू कम्युनिटी बॉक्स धन्यवाद मनोजी तरे मित्रांनो यानंतर होणारा सामना दोन्ही बलाढ्य संघ आहेत खास करून जॉली स्पोर्ट कामतगार संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महेश ठाकरे फॅम टीम रिलायन्स स्पोर्ट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मॅगी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आपल्यासाठी 30 मिनिटाची वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे 30 मिनिटाची वेळ ही निर्धारित करण्यात आलेली आहे 30 मिनिटात 6 षटके पूर्ण करायचे आहेत एक विशाल लक्ष्य आहे 96 धावांचं लक्ष्य आहे खास करून आपण धावपळकावर नजर जर टाकली तर सुरुवातीला आकाश हिने अतिशय चांगली फलंदाजी केली होती आमिर यांनी सगळं चांगलं योगदान केलं होतं सुरुवात चांगली करून दिली होती पण खास करून मिराज याने आक्रमक फलंदाजी केली होती आणि संघाचा कर्णधार रवीश याने मात्र स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली होती आणि एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे 96 धावांचं लक्ष्य आहे कारण आस्किंग रन रेट आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं समीकरण लगेचच तयार असतं त्याने माहिती पोचवली की 16 धावांचं आस्किंग रन रेट आवश्यक धावगती आहे म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागणार सुरुवातीपासून आणि सुभाष जवळ आपण बघितलं जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठला करायचा जर असेल तर पॉवर पेची जी षटके असतात यामध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं गरजेचं असतं आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं मी एक सामनाचा उल्लेख करतोय वर्ल्ड कप 2003चा सामना पाकिस्तान विरुद्ध इंडिया जो सामना होता पाकिस्तानने एक मोठी धावसंख्या उभी केली होती पण मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जी फटकेबाजी केली होती येथेच पिटाई केली होती शोएब अख्तर यांनी कंपनीची आणि सामना सुद्धा भारताने दिमागात जिंकला होता या ठिकाणी सन्माननीय कामतघरचे उद्योगपती अरविंदजी पाटील साहेब आणि पंकजी चौधरी साहेब आपलं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पहिल्या षटकानंतर आपलं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे करेश आणि रुपेश करेश आज करेशला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना आपण बघितलं कित्येक वर्षापासून पाहतोय यष्टी रक्षकाची भूमिका परंतु सुभाष ठाकरे अतिशय उत्कृष्ट यष्टी रक्षक आहे बघितल्यानंतर करेश लॉंगॉनला सज्ज झाला होता आणि छोटू अर्थात रुपेश फार मोठ्या कित्येक वर्षापासून योगदान आपल्या संघाकडे देतोय पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज आवी याला फटका खेळलेला आहे इनफिल्डच्या वरून
एका टप्प्याने हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय.
शॉर्ट बॉल होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही सुभाष धुमाळ. खरं तर अशा चेंडूला भिरकावून देणं गरजेचं आहे. टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं, तर मिडविकेटला क्लिअर करता आलेलं नाही आणि डीप मिडविकेटला एक चांगला झेल. आणि तिसरा फलंदाज बाद झाला आहे. पंकज फार काही करू शकलेला नाही आहे, लवकर बाद झालेले आहेत. 2 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला रुपेश बाद झाला होता 4 या धावसंख्येवर. पंकज हा मात्र 0वर बाद झालेला आहे आणि पंकज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय सुभाष ठाकरे, ज्याच्याकडनं खूप अपेक्षा आहे. आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. सर्वाधिक चौकार षटकार ज्याने मारलेले आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये असा सुभाष ठाकरे. मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट असो, मी सुरुवातीला नमूद केलं होतं की आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ऑल फॉर्मॅट्स 20 क्रिकेट, वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेटचा विचार जर केला तर ख्रिस गेल यांनी सर्वाधिक षटकार मारलेले आहेत. आणि वन डे क्रिकेटचा विचार जर केला तर शाहिद आफ्रिदी यांनी सर्वाधिक षटकार मारलेले आहेत. आणि सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार सुद्धा शाहिद आफ्रिदी यांनी मारला होता 158 मीटरचा. नक्कीच रियान मॅकलेरन नावाच्या गोलंदाजाच्या चेंडूवर जॉन्सबर्ग या ग्राउंडवर त्याने तो षटकार ठोकला होता आणि सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र चालू क्रिकेटमधील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार बालाजी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता 2006 मध्ये. ह्या टॉप सिटी चॅलेंज ग्राउंडवर जी स्पर्धा चालू होती तेव्हा समीर स्पोर्ट पिंपळकर या संघाविरुद्ध बाहुबली ऑफ मानकुले एकुरा मानकुले संघाचा फलंदाज दीपेश माली याच्या माध्यमातून तो षटकार ठोकला गेला होता. 37 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही फटकेबाज फलंदाजी जोडी खेळपट्टीवर आहे, कारण करेश खेळपट्टीवर आहे, सुभाष ठाकरे खेळपट्टीवर आहे. विकी लॉंग रन अप, याला पुन्हा एकदा चेंडू जाते फाईन लेग कडे. टायमिंग बरोबर झालेलं होतं, चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. फटका चांगला नव्हता, मात्र 4 धावा मिळतात. धावा मिळणं गरजेचं आहे. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 41, 2 बाद 41. विकी याला तर ब्लास्ट केलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. आपण पाहू शकता सरळ समोर हा ब्लास्ट करेश मात्रेच्या बॅट मधून क्रॅकिंग शॉट आपण पाहतोय. सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार. नक्कीच आपण दुसऱ्या अँगल मध्ये सुद्धा पाहू शकता कसा डाऊन द ग्राउंडचा फटका खेळलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकाराने करेश मात्रे सुद्धा पोहोचतोय आपल्या 43 या धावसंख्येवर. अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. धावसंख्या झालेली आहे 47, 47. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाते वाईडिश मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते आणि 1 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 48. नेट टू नेट रन रेट सुभाष धुमाळ पाहतोय. आस्किंग रन रेट 16 धावांचा आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांचा समाप्त 48 आणि अजूनही जिंकण्यासाठी बरोबर 48 धावांची आवश्यकता आहे. तर 48 धावा होत आहेत की मात्र यानंतर होणारी गोलंदाजी चांगली होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद गवळी सर. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्त धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय. धावफलकावर 48 धावा आणि बरोबर 48 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला, कारण 18 चेंडूमध्ये 48 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बरोबर 48 धावांचीच आवश्यकता आहे. मात्र एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. वॉल ऑफ भादवाड करेश मात्रे
अँड बुम बुम सुभाष ठाकरे. एकंदरीत आपण नजर जर टाकली सुभाष धुमाळे धावपळकावर तर कुठल्याही प्रकारे अवांतरची धाव नाहीये. कारण 48 मध्ये 44 धावांचा वाटा जो करेश, त्यानंतर एक चौकार मारला होता रुपेश याने, म्हणजे 48 धावा आहेत. कुठल्याही प्रकारची अवांतर धाव आतापर्यंत या 3 षटकामध्ये नाहीये. नक्कीच या इनिंगचा एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची अवांतर धाव आतापर्यंत बँगे 11 संघाच्या गोलंदाजांनी खर्च केलेली नाही. अजूनही समान स्थिती आहे दोन्ही संघाची, कारण एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे. 48 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. करेश मात्रे 14 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक 44 धावसंख्येवर फलंदाजी करतो आणि अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे. जर अर्धशतक झलकावतोय तर बालाजी चषकामधील सिटी पूलमधील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण पूलचा विचार केला तर ग्रामीण पूलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जयनमान भावाले संघाचा सनप भावाले सुरेश केनेच्या नावे, ज्याने नाबाद 49 धावा कुठून काढल्या होत्या आणि सध्या 44 या धावसंख्या खेळतोय सिटी पूलमध्ये. आपण पाहतोय करेश मात्रे हा फलंदाज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अबुसाद येतोय गोलंदाजी मार्कवर. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे कृपया. पंचांनी वॉर्न करायचं, वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे, सूचित करायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अबुसाद सामना करेल फलंदाज करेश मात्रे. हो हो हो, योग्य ते उंची योग्य ते अंतर, चेडू शुमारशा बाहेर, छुम अंतर. माझे सेवक आहे लय आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत करेश मात्रे याच्या. क्या बात आहे. पहिला अर्धशतक वीर बालाजी चषक 2020 मधील ठरतोय वॉल ऑफ भादवड करेश मात्रे. 50 धावा पूर्ण आणि 15 चेंडूचा सामना करताना 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत करेश मात्रे यांनी. यस, अभिनंदन करेश मात्रे. करत आपण बॅट उंचावून अभिनंदन करणं गरजेचं आहे. करेश मात्रे 50 धावा. यस, करेश मात्रे 50 धावा पूर्ण होते, अभिनंदन. धावसंख्या 54. यावेळी समोर खेळलेला आहे, खाली ठेवू शकला ना आणि बिग ब्लॉक, मोठा मासा घालायला लागतोय. बडी मछली जाल में फंसते हुए बिग फिश इन नेट. करेश मात्रेची गेली संपुष्टात. पाहू शकता आपण कशा प्रकारे 50 धावांची विस्फोटक खेळ करून एक सोपा सुंदर झेल देऊन बाद झालेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. या अगोदरच्या चेंडूवर गौरी सर 6 आणि त्यानंतर झेलानंतर काने में ट्विस्ट. करेश मात्रे तर मात्र फिनिशर बनू शकला नाही. मात्र कौतुक करावं लागेल करेश मात्रे याचं, ज्याप्रमाणे इनिंग खेळलेलं आहे. 15 चेंडूचा सामना 51 चेंडूंचा सामना करताना 16 चेंडूचा सामना करताना 50 धावांचे एक अतिशय उत्कृष्ट खेळ खेळलेले आहे आणि धावसंख्येला खरं तर आकार दिला. आता मात्र पूर्णपणे मदार सुभाष ठाकरे याच्यावर असणार आहे आणि त्याला साथ देण्यासाठी सूरज जोशी आणि सुभाष ठाकरे या जोडीकडे मोठे फरक खेळण्याची नक्कीच ॲबिलिटी आहे. मात्र ती ॲबिलिटी इथे दाखवावी लागेल, कारण चेंडू शेष आहेत 16 आणि 16 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 3 फलंदाज बाद 2 फॅलोमध्ये परतलेले आहेत. करेश मात्रे, रुपेश पाटील आणि पंकज भोईर. सुभाष ठाकरे आणि सूरज जोशी जोडी मैदानामध्ये. आज मित्रांनो 15 मार्च आणि गवळी सर खऱ्या अर्थाने 15 मार्च हा दिवस जर बघितला तर आजच्या दिवशी 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे 1977 मध्ये बरोबर 100 वर्षांनी त्याच संघामध्ये त्याच मैदानावर सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला होता आणि तो सामना बरोबर
45 धावांनी जिंकला होता. एक योगायोगाची गोष्ट आजच्या दिवशी घडली गेली होती 1877 आणि 1977 मध्ये. यावेळी स्लॉक स्वीप केलेल्या चेंडूला पाहूया तिथे काय घडलंय. मैदानी पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. आमचे तिसरे पंच फारुख बाडी या ठिकाणी पाहणी करतील. तिसरे पंच तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. षटकार आहे कारण सीमारेषेला झेल घेताना पाय टच झालेला आहे, स्पष्ट दिसतंय रिप्ले मध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय षटकार. नक्कीच क्षेत्ररक्षकाने जेव्हा झेल पकडला होता तेव्हा सीमारेषेला स्पर्श झाला होता आणि एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा, धावसंख्या 6 ने वर्धा. हे रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकता. प्रयत्न तर चांगला केला गेला होता मात्र क्षेत्ररक्षक का ट्रेंट बॉल ठरला होता. धावसंख्या 60, 3 बाद आपण पाहतोय. यावेळी चेंडूला मिडल रिजन मध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू फील करून फेकी करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या रुंदवली ते 61 धावा. 96 या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. अजूनही आपण जर बघितलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शेष आहेत. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे बालाजी स्पोर्ट्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. अवसाद गोलंदाजी मार्कवर हायवे एंड करून वळताना. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. वाईड अडकर चेंडू मिडल रिजनमध्ये चेंडू टोलवलेला आहे. एका धावेसाठी धावसंख्या सिंगल आहे. पुढे सरकते धावसंख्या 1 ने वरून झालेली आहे ती 62 धावा. मॅगे 11 विपक्ष बालाजी स्पोर्ट्स या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. तेरा चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी नक्कीच मैदानामध्ये अजूनही आपण पाहतोय सूरज जोशी आणि सुभाष ठाकरेच्या रूपाने. अबुसाद गोलंदाजी मार्कवर सामनाकरी फलंदाज सूरज जोशी. यावेळी चेंडूला टोललेला आहे. मिडल रिजनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. आक्रमणाला सुरुवात करावी लागेल कारण जो अस्किंग रन रेट आहे तो मात्र आता
वाढलेला असणार आहे. चार षटकांची समाप्ती झालेली नाही. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 63 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. येस 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता म्हणजे आस्किंग रन रेट जो आहे आवश्यक धावगती आहे 16.50. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. पण सुभाष धुमाल हे जे षटक आहे 5वं षटक हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर बालाजी स्पोर्ट्स संघाला या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा मिळवणं गरजेचं असणार आहे. आणि जर मॅगी 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर 1 ते 2 फलंदाज त्यांना बाद करावे लागतील आणि 10 पेक्षा कमी धावा जर दिल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त कमबॅक करू शकतात. विजय संपादित ते करू शकतात. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 16.50 सरासरी प्रति षटकामागे मात्र राखावी लागेल इथे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर. सरोज जोशी आणि सुभाष ठाकरे ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, खास करून सुभाष ठाकरे सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असणार आहे. सर्वांच्या नजरा असणार आहेत केंद्रित सुभाष ठाकरे या फलंदाजावर. या सुभाष ठाकरेने या अगोदर या मैदानावर सरपंच उपसरपंच चषकामध्ये हा कारनामा केला होता. गोल्डन षटकार आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विकी येतोय गोलंदाजी मार्कवर. गोल्डन षटकार त्यावेळी आपण पाहिला होता सुभाष ठाकरेच्या बॅटमधून. विकी गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून सामनावीर फलंदाज सूरज जोशी. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि यावेळी मात्र सूरज जोशी याला जावे लागेल डॅगरच्या आसऱ्याला.
15 धावांची आवश्यकता आहे. रंगत निर्माण केलेल्या अवी आणि या चौकाराने 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. अगदी बरोबर सांगितलं, कारण की हा चौकार आलेला आहे आणि सामना प्रत्येकता रंगतदार स्थितीकडे आहेच. अजून सांगता येणार नाही की कुठला संघ सामन्यावर विजय संपादन करेल. सामना कसा असावा तर असा असावा, पण मी कौतुक करीन तर म्हणजे बालाजी स्पोर्ट्स संघाचं जेव्हा एक मोठं आव्हान आहे, करेश यांचा काय झंझावत खेळ पाहिला, पण त्यानंतर मात्र अपेक्षा खूप काही होत्या सुभाष ठाकरेंच्या माध्यमातून, पण ती अपेक्षा त्याला पूर्ण करता आली नाही. आता मात्र अवी हा खेळपट्टीवर आहे आणि सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आहे. 4 चेंडूंनी 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र मागील चौकार नक्कीच संघाला 9 संजीवनी देणारा चौकार ठरेल का, याचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळेल. यावेळी फुलटा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. टर्निंग पॉईंट ठरू शकेल हे क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा तिथे वाचवले. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने, स्टॉक स्वीप केलं होतं. मात्र कौतुक करावं लागेल, जाम करून नक्कीच तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत आणि हा टर्निंग पॉईंट ठरू शकेल या सामन्याचा. आकाश वलशे नक्कीच मॅन फ्रॉम ताडाले, ज्याने 3 वर्षापूर्वी दिना पाटील चषकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला होता. मॅगी लेवन या संघाकडून खेळताना ज्यावेळी त्याच्या समवेत वंडरवॅब खारबाव प्रणय पाटील खेळत होता. आता मात्र चेंडू शेष आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडूला स्क्वेअर विकेट खेळून काढलेले आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी एकाएकी किल्ला लढवला होता नक्कीच करेश म्हात्रे याने. मात्र त्यानंतर त्याच्या बाद झाल्यानंतर थोडासा अडचणीत नक्कीच आलेला आहे तो बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा संघ. इतर फलंदाजांनी चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठल्याही फलंदाजाला आपल्या इनिंगचं मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता आलेलं नाही आणि हेच कारण राहिलेलं आहे की थोडंसं पारडं मित्र म्हणेन आता जास्त पारडं जड झालेलं आहे ते प्रतिस्पर्धी संघ मॅगी 11 या संघाचं. कारण येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो किंवा वाईट चेंडू जर हाताळला गोलंदाजाने तर पुन्हा एकदा नक्कीच सामना समान स्थितीमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते. 2 चेंडूने 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. मात्र टर्निंग पॉईंट नक्कीच मी तर म्हणेन आकाश वलशे यांनी ज्या 5 धावा वाचवलेल्या आहेत त्या 5 धावा ठरतील इथे. कारण तो षटकार जर गेला असता तर नक्कीच पारडं जड झालेलं असतं ते बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा या संघाचं. मात्र कौतुक करायला लागेल आकाश वलशे जे जम्प करून नक्कीच आपल्या संघासाठी बहुमूल्य असे 5 धावा वाचवले होत्या. 2 चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. अवी पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. हरिकेश मॅन फ्रॉम सेलार हायवे एन करून गोलंदाजी मार्कवर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलेला आहे. फक्त एकच धाव नाही इथे. मात्र नक्कीच विजयाच्या उंबाट्यावर मॅगी 11 हा संघ असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. कारण या इनिंग मधील फक्त शेवटचा चेंडू शेष आहेत आणि शेवटच्या चेंडूवर तब्बल 12 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडूने 12 धावांची आवश्यकता.
तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे मॅगी इलेव्हन या संघाने. फलंदाज शेवटच्या चेंडूवर मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे. अभिनंदन मॅगी इलेव्हनना आणि हार्ड लक का बालाजी स्पोर्ट्स सलोरपाडा, हार्ड लक का करिश मात्रे, हार्ड लक सुभाष ठाकरे. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी फलंदाजी करताना नक्कीच केलं होतं राज. लाईनअप करून जायचंय मैदानाच्या बाहेर, लाईनअप करायचंय. फलंदाज लक्षात ठेवायचंय दोघांनी हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही संघ यानंतर होणारे सर्व कर्णधारांनी लक्षात घ्यायचंय. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. मिराज ज्याने 33 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी खेळली होती सलामीला येऊन आणि फलंदाजीमध्ये अक्षरशः या ऐतिहासिक मैदानावर फलंदाजीमध्ये राज केलं होतं. 37 धावा आणि 37 धावा ची खेळी खेळणारा मिराज ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ओटो मनोहर तरे सर. अप्रतिम सामना संपन्न झालेला आहे. मॅगी इलेव्हन वर्सेस बालाजी स्पोर्टच्या माध्यमातून 50 धावा ठोकून या ठिकाणी पराजित स्वीकारावं लागतं. खूप दिवसाची मेहनत, थकलेले देखील होते सर्व खेळाडू, तरी देखील खूप चांगला प्रवास या ठिकाणी संपन्न केला. 12 धावांसाठी सामना हरलेला आहात, हरकत नाही. सो हार्ड लक. आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. विनंती असेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संघटक हार्डलक का बालाजी स्पोर्ट खास करून ब्रँड ऑफ भादवड म्हणून ज्याची ओळख निर्माण केली. मिराज आपण लवकर यायचंय. मी आमचे आदरणीय भाऊ जे युवा मोर्चा अंबरनाथ शहराचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट रोहन रसाल पाटील साहेब आपणास विनंती करतोय. दयानंदजी चोरगे साहेबांचे जावई, लाडके जावई, एक शांत स्वभावाचा माणूस, भावना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते ही मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ही ट्रॉफी द्यायची आहे. आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांना विनंती असेल संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमातून देण्यात येणारं गिफ्ट हॅम्पर आपण या ठिकाणी द्यायचं आहे. अनमोल म्हात्रे डोंबिवली आपणास विनंती असेल MD जाधव आमने यांच्या माध्यमातून देण्यात येणारा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. विराज दयानंद चोरगे साहेब आपणास विनंती करतो आपण देखील गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. हेमंत चोरगे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते हे गिफ्ट द्यायचं आहे. खूप सुंदर मोठा स्कोर उभा केला होता मॅगी इलेव्हन संघाने आणि त्याचा परिणाम भोगावा लागला या ठिकाणी, हरकत नाही. परंतु खूप सुंदर स्थान निर्माण केलेलं आहे. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या चषकाच्या माध्यमातून जगामध्ये कहर घातलेल्या कोरोना रोगाला दूर ठेवण्यापासून आपण मास्कचं वाटप कालपासून सुरू करण्यात आलेलं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये वातावरण थंड होतं आणि थंडीमध्ये